अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी अवघे काही तास उरलेले आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो राम मंदिर परिसरामध्ये अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। सेंट्रल पोलीस फोर्सेस जे आहे त्या सुद्धा अयोध्येमध्ये राम मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो राम मंदिर कॉरिडॉरचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी उत्तर प्रदेश पोलिसांसोबतच सेंट्रल रिझर्व्ह फोर्सेस जे आहे त्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। कुणालाही आतमध्ये जाण्यास प्रवेश या ठिकाणी दिला जात नाही। कडेकोट तपासणी जी आहे ती पावलोपावली केली जात आहे। तब्बल 3 स्तरावर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। बघा या ठिकाणी बॅरिकेडिंग लावलेलं आहे, त्यासोबतच ते एक बॅरिकेडिंग त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि ज्या वाहनांना परमिशन आहे त्याच वाहनांना आत सोडलं जातं, नाही तर अशा प्रकारे पोलीस जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे राम मंदिर परिसरात जाताना अशा प्रकारचं हे बघा हे अशा प्रकारचं या ठिकाणी बॅरिकेडिंग जी आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे। असे दृश्य या ठिकाणी दिलेले आहे। बघा या ठिकाणी बॅरिकेडिंग जी आहे ती असणार आहे। या ठिकाणी आणखी एक बॅरिकेडिंग लावलेलं आहे आणि पावलोपावली या ठिकाणी पोलीस सुरक्षा जी आहे ती तैनात आहे। जसजसं लोकार्पणाचा वेळ जवळ येतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 तारखेला लोकार्पण होणार आहे, त्यामुळे इथली सुरक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे। जणू काही अयोध्येला छावणीचं रूप जे आहे ते आलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।